अहिल्यानगर शहरातील कौलारू कॅम्प सर्जेपुरा येथे तन्वीर सिकंदर शेख वय वर्ष 38 हे कुटुंबीयासह राहतात. तन्वीर यांचा मुलगा मेहमूद वय वर्ष 15 हा बागडपट्टी येथील सीताराम सारडा विद्यालयात इयत्ता 10वीत शिक्षण घेत आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी अथवा शाळा सुटल्यावर तसेच रविवार सुट्टीच्या मेहमूद हा त्यांचा आजोळी तन्वीर शेख याच्या सासू सुरैया सलीम शेख यांच्या घरासमोरच बऱ्याचदा क्रिकेट खेळत असे. त्या खेळण्यावरून सर्जेपुरा परिसरात राहणारे वसीम हमीद शेख यांच्या कुटुंबाशी त्यांचा नेहमी वाद होत असे. बऱ्याचदा वसीम शेख तसे त्यांच्या कुटुंबातील इतर लोक हे तन्वीर शेख याच्या घरी भांडायला देखील येत होते. त्यावेळी ते त्यांना म्हणायचे की तुम्ही तुमच्या मुलाला समजावून सांगा, नाहीतर त्याला आम्ही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी ते वरचे वर देत होते. ते नेहमीच धमकी देत असल्याने तन्वीर शेख याची बहीण तबसुम नूर शेख यांनी 2024 साली तोपखाना पोलीस ठाण्यात मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल वसीम हमीद शेख व त्याच्या कुटुंबियाविरुद्ध तक्रार दिली होती. तेव्हापासून दोन्ही शेख कुटुंबात विस्तव जात नव्हता. बुधवार दिनांक 25 जून 2025 रोजी सारडा विद्यालयात इयत्ता 10वीची परीक्षा असल्याने दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास मेहमूद पेपर देण्यासाठी शाळेत गेला होता. त्यावेळी तन्वीर शेख व त्याचा मेहुणा शहानवाज हे दोघे जण सर्जेपुरा येथील त्यांच्या गॅरेजमध्ये काम करत होते. त्याच वेळी शहानवाजच्या मोबाईलवर हाशिम सय्यद याचा फोन आला. त्याने फोनवरून कळवले की मी रामचंद्र खुंटे येथून जात असताना सीताराम शारदा शाळेमध्ये खूप गर्दी झाली होती. मी शाळेत जाऊन पाहिले असता तुझा भाचा मेहमूद याला शाळेमध्ये खूप मारले असून त्याचे खूप रक्त पडलेले आहे. हाशिम सय्यद यांनी सांगितलेली माहिती खरी की खोटी हे बघण्यासाठी तन्वीर शेख व त्याचा मेहुणा शहानवाज असे दोघे शाळेकडे निघाले. दरम्यान तन्वीरने मेहुणा शहानवाज याला सांगितले की तू मुलगी सुमया हिला शाळेत घेऊन जा. मेहमूद हा जबरी जखमी झाल्याने त्याला शाळेतील शिक्षकांनी रामकृष्ण कुलकर्णी व अमोल कदम यांनी सिव्हिल हॉस्पिटलला नेले होते. ही माहिती तन्वीर यांना मिळाल्याने ते सरळ शाळेत न जाता सिव्हिल हॉस्पिटलमध्येच गेले. तसे त्यांनी त्यांचा मेहुणा शहानवाज यालाही सांगितले. तन्वीर शेख हॉस्पिटलमध्ये पोहोचले त्यावेळी त्यांनी मेहमूदला पाहिले असता त्याच्या पोटावर डोक्यावर चाकूने वार करण्यात आले होते. मेहमूद याला हॉस्पिटलला आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि तो मयत झाल्याचे घोषित केले. तन्वीर हॉस्पिटलला आल्यानंतर त्याच्या पाठोपाठ त्याची पत्नी व मेहुणा शहानवाज त्या ठिकाणी आले. मेहमूद मयत झाल्याचे कळल्यावर त्यांनी एकच आक्रोश केला. थोड्या वेळात स्वतःला सावरत तन्वीर याच्या पत्नीने त्यांना सांगितले की दिनांक 25 जून 2025 रोजी 10वीचा पेपर असल्याने मेहमूद 2:30 वाजता शाळेत गेला होता. 3:30 वाजता शाळेची मधली सुट्टी झाली. त्यावेळी मेहमूद शाळेच्या पोर्चमध्ये होता. दरम्यान क्रिकेटच्या कारणावरून नेहमीच तन्वीर शेख याच्या कुटुंबाशी वाद घालणाऱ्या कुटुंबातील जावेद याने मेहमूदला मारहाण करून त्याच्या पोटावर व डोक्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात मेहमूद जबर जखमी झाल्यानंतर जमिनीवर कोसळला. शाळेतल्या मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर शाळेचे शिक्षक रामकृष्ण कुलकर्णी अमोल कदम धावतच त्या ठिकाणी आले. मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्यांनी मेहमूदला उचलून एका वाहनात ठेवून जवळच्याच सिव्हिल हॉस्पिटलला आणले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासात मयत घोषित केले. सिव्हिल हॉस्पिटलकडून या घटनेची खबर तोपखाना पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी मयत मेहमूद यास बघून डॉक्टरांशी चर्चा केली. मयताचा पंचनामा करून ते सर्वजण घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयताचे पीएम केले. पोलिसांनी वडील तन्वीर सिकंदर शेख यांची रीतसर फिर्याद घेतली. गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या घटनेतील आरोपी अल्पवयीन असल्याने न्यायालयाने त्याला बाल सुधारगृहात पाठवले आहे. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा. या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.